तुमचा भाडेकरू घर खाली करत नाहीये म्हणून तुम्ही चिंतेत आहात का? आणि त्याला बाहेर काढण्यासाठी वीज पाणी तोडण्याचा विचार करत असाल तर थांबा. ही एक चूक तुम्हाला तुरुंगातही टाकू शकते. आजच्या भागात आपण पाहणार आहोत, भाडेकरू घर सोडत नसेल तर पहिली योग्य पायरी कोणती, करार संपल्यावर भाडे स्वीकारल्यास काय मोठा धोका असतो आणि न्यायालयात दाद कशी मागावी. आणि हो, अशीच कायदेशीर आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला नेहमी हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. इथे आम्ही कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही. हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, महसूलशाहीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. परवाच मला नाशिकच्या जवळच्या एका गावातून रमेश काकांचा फोन आला होता. खूप काळजीत होते ते. त्यांचा भाडेकरू गेल्या 6 महिन्यांपासून भाडे करार संपूनही घर रिकामी करत नव्हता. त्यांना वाटलं आता काही खरं नाही. पण त्यांनी आपला महसूलशाही चॅनलवरचा एक व्हिडिओ पाहिला, योग्य कायदेशीर मार्ग समजून घेतला आणि आज त्यांची समस्या सुटण्याच्या मार्गावर आहे. म्हणूनच महसूल आणि कायद्यांबाबत विश्वसनीय आणि सोप्या भाषेत माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. तर सुरुवातच मूळ प्रश्नाने करूया. भाडे करार संपल्यावरही भाडेकरू घर रिकामं करत नसेल तर घरमालकाने चिडून जाऊन भांडण करण्याऐवजी पहिली योग्य आणि कायदेशीर पायरी कोणती उचलावी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांत राहणं. आपल्याकडे एक म्हण आहे ना, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. तसं काही करू नये. बरोबर. पहिली आणि सर्वात योग्य पायरी म्हणजे वकिलामार्फत एक औपचारिक कायदेशीर नोटीस पाठवणे. कायदेशीर नोटीस म्हणजे थेट वकील? हो, कारण तोंडी बोलण्याला कायद्यात पुरावा म्हणून फारसं महत्त्व नसतं. माझ्या अनुभवातून सांगते, अनेक प्रकरणं फक्त एक कायदेशीर नोटीस पाठवल्यावरच सुटतात. अच्छा. म्हणजे ती एक प्रकारची वॉर्निंग असते. वॉर्निंगपेक्षाही ती कायदेशीर प्रक्रियेची सुरुवात असते. त्या नोटीसमध्ये कराराची मुदत कधी संपली याचा स्पष्ट उल्लेख असावा आणि मालमत्ता रिकामी करण्यासाठी 15 ते 30 दिवसांची एक वाजवी मुदत द्यावी. आणि समजा तो त्या मुदतीतही नाही गेला तर त्याच नोटीसमध्ये आपण जास्त काळ राहिल्याबद्दल नुकसान भरपाईची मागणीही करू शकतो. हे लक्षात ठेवा. कायद्याची पहिली पायरी शांत डोक्याने चढायची असते. वाह, भारी माहिती दिलीत. पण इथेच एक मोठी गडबड होते असं मी ऐकलंय. भाडेकरू भाडं देत राहतो आणि घरमालक ते स्वीकारतो. याने कायदेशीर प्रक्रियेत नेमका काय फरक पडतो? ही सर्वात मोठी आणि सगळ्यात सामान्य चूक आहे. खरंच? हो, मालमत्ता हस्तांतरण कायद्याच्या कलमनुसार तुम्ही करार संपल्यावर भाडं स्वीकारता तेव्हा कायदा असं मानतो की तुम्ही एक नवीन दर महिन्याचा भाडेकरार सुरू केलाय. अरे देवा, म्हणजे लेखी करार संपला पण तोंडी करार सुरू झाला. अगदी बरोबर. आणि यामुळे भाडेकरूचा ताबा बेकायदेशीर राहत नाही, तो पुन्हा कायदेशीर ठरतो. बापरे, म्हणजे सगळी मेहनत वाया गेली. हो, त्याला काढण्यासाठी आधी हा नवीन करार संपण्यासाठी तुम्हाला परत 15 दिवसांची वेगळी नोटीस द्यावी लागते. प्रक्रिया खूप लांबते. म्हणजे एक क्विक फॅक्ट असा की भाडं स्वीकारणं म्हणजे त्याला राहण्यासाठी मूक संमती देण्यासारखं आहे. परफेक्ट. त्यामुळे करार संपला की भाड्याचा मोह टाळा, नाहीतर डोक्याला ताप वाढणार. तुमच्यासोबत कधी असं घडलं आहे का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, माहिती आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपला महसूलशाही चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. मॅडम, आता एका मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया. लोक म्हणतात, घर माझं, भाडेकरू ऐकत नाही, मग मी त्याचं लाईट पाणी बंद करेन किंवा कुलूपच बदलून टाकेन. हे करणं कितपत योग्य आहे? अजिबात नाही. हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. असं करणं पूर्णपणे बेकायदेशीर आहे. पण घर तर मालकाचंच आहे ना. घर मालकाचं असलं तरी कायद्यानुसार त्या घराचा ताबा भाडेकरूकडे असतो. आणि असं वीज किंवा पाणी तोडणं, कुलूप बदलणं किंवा जबरदस्तीने बाहेर काढणं हे फौजदारी गुन्हे आहेत. म्हणजे घरमालकावरच पोलीस केस होऊ शकते? हो, नक्कीच होऊ शकते. कायद्याला कधीच आपल्या हातात घेऊ नये. लक्षात ठेवा, शॉर्टकट नेहमीच धोकादायक असतो, विशेषतः कायद्याच्या बाबतीत. बरोबर आहे. आता आपल्या एका दर्शकाचा प्रश्न घेऊया. जळगावमधून सुरेश पाटील यांनी कमेंटमध्ये एक भारी प्रश्न विचारला आहे. ते म्हणतात, आजकाल जीपे फोनपेनी भाडं पाठवतात. करार संपल्यावर भाडेकरूने ऑनलाईन पैसे पाठवले तर काय करावं? सुरेश भाऊ, एकदम मोक्याचा प्रश्न विचारलात. ऑनलाईन आलेले पैसे स्वीकारणे सुद्धा भाडे स्वीकारल्यासारखेच आहे आणि तेवढेच धोकादायक आहे. मग काय करायचं? ते तर थेट अकाउंटमध्ये येतात. सर्वात सुरक्षित मार्ग, आलेले पैसे त्वरित परत पाठवणे. फक्त परत पाठवायचे? नाही, नुसते परत पाठवून थांबू नका.
व्हॉट्सअप, ईमेल किंवा कायदेशीर नोटीसद्वारे त्याला लेखी कळवा की भाडे करार संपल्यामुळे आणि तो पुढे वाढवला जात नसल्यामुळे तुमचे पैसे परत पाठवले आहेत. अच्छा, म्हणजे लेखी पुरावा तयार करायचा. बरोबर. तोंडी बोलल्याला किंमत नाही, कोर्टात लेखी पुरावा लागतो. डिजिटल व्यवहार करताय तर डिजिटल पुरावा ठेवायला विसरू नका. ही माहिती ऐकल्यानंतर तुम्ही ऑनलाईन भाडे स्वीकारण्याबाबत अधिक सावध राहाल का? कॉमेंटमध्ये हो किंवा नाही लिहून सांगा. समजा माहिती नसल्यामुळे घरमालकाने चुकून 1-2 महिन्याचं भाडं स्वीकारलं, मग आता सगळे मार्ग बंद झाले का? आता काहीच करता येणार नाही का? नाही, घाबरू नका. चूक झाली तरी ती सुधारता येते. कसं? जरी भाडे स्वीकारले असेल तरी ताबडतोब मालमत्ता हस्तांतरण कायद्याच्या कलमनुसार नोटीस पाठवा आणि त्या नोटीसमध्ये स्पष्ट लिहा की भाडे स्वीकारले असले तरी भाडे कराराला मुदतवाढ दिलेली नाही आणि मालमत्ता रिकामी करून घेण्याचा आमचा अधिकार आम्ही राखून ठेवत आहोत. म्हणजे चूक कबूल करून कायदेशीर पाऊल उचलायचं. हो. जर घरमालकाने लेखी स्वरूपात वारंवार विरोध दर्शवला असेल तर न्यायालय अनेकदा असं मानते की भाडं हे मालमत्तेच्या वापरासाठीची नुकसान भरपाई म्हणून स्वीकारलं होतं, करार वाढवण्यासाठी नाही. अच्छा, म्हणजे एक संधी असते. हो. एक चूक झाली तरी कायद्यात दुसरी संधी नक्की आहे, फक्त ती योग्य वेळी वापरा. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. सरळ मार्गाने जाऊनही भाडेकरू ऐकत नसेल तर पोलीस काही मदत करू शकतात का? कारण अनेक जण थेट पोलीस स्टेशनला जातात. हे प्रकरण थोडं गुंतागुंतीचं आहे. पोलीस सहसा मालमत्तेच्या ताब्यासारख्या दिवाणी म्हणजे सिव्हिल वादांमध्ये हस्तक्षेप करत नाहीत. म्हणजे पोलीस म्हणणार की कोर्टात जा. बहुतेक वेळा तेच होतं. पण जर भाडेकरू घर मालकाला धमकावत असेल, मालमत्तेवर जबरदस्तीने कब्जा करत असेल किंवा भाडेकरार बनावट असल्याचे सिद्ध झाले तर गोष्ट बदलते. तेव्हा पोलीस कारवाई करू शकतात. हो. अशा परिस्थितीत भारतीय दंड संहितेच्या कलम 441 आणि 447 अंतर्गत फौजदारी अतिक्रमणाचा म्हणजे क्रिमिनल ट्रेसपासचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो आणि तेव्हा पोलीस कारवाई करू शकतात. म्हणजे क्विक फॅक्ट असा की वाद दिवाणी आहे की फौजदारी हे आधी समजून घ्यावं लागतं. अगदी बरोबर. हे समजलं की पोलिसांकडे कधी जायचं ते कळेल. तुमच्या गावात अशी समस्या आहे का? कमेंटमध्ये गावाचं नाव लिहा आणि हो, आपला महसूलशाही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या सामान्य प्रेक्षकांना समजेल अशा सोप्या भाषेत भाडेकरूला कायदेशीररित्या बाहेर काढण्याची एक स्टेप बाय स्टेप चेकलिस्ट सांगाल का? नक्कीच. चला स्टेप बाय स्टेप बघूया. ही प्रक्रिया लक्षात ठेवा. स्टेप 1, करार तपासा. तुमचा भाडे करार संपला आहे याची आधी खात्री करा. ठीक आहे. स्टेप 2, भाडे नाकारा. करार संपल्यानंतर भाडेकरूकडून कोणतेही भाडे म्हणजे रोख किंवा ऑनलाईन स्वीकारू नका. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर. स्टेप 3, नोटीस पाठवा. वकिलांमार्फत मालमत्ता रिकामी करण्यासाठी 15 ते 30 दिवसांची मुदत देणारी कायदेशीर नोटीस पाठवा. स्टेप 4, पुरावा ठेवा. सर्व संवादाचे, विशेषतः पैसे परत पाठवल्याचे लेखी पुरावे जपून ठेवा. व्हॉट्सॲप, ईमेल काहीही चालेल. ओके. स्टेप 5, दावा दाखल करा. नोटीस देऊनही घर रिकामे न केल्यास दिवाणी न्यायालयात बेदखलीचा म्हणजे इविक्शन सूट दावा दाखल करा. आणि शेवटची स्टेप, संयम ठेवा. स्वतःहून कोणतीही बेकायदेशीर कृती जसं वीज तोडणे करू नका. कायद्याला त्याचे काम करू द्या. म्हणजे ही 6 सूत्र पाळली तर झालं. हो. ही 6 सूत्र लक्षात ठेवली तर कायदेशीर लढाई जिंकणं सोपं होईल. आता शेवटी तुमच्या अनुभवातलं एखादं उदाहरण सांगाल का, जिथे घरमालकाने हीच योग्य प्रक्रिया वापरली आणि त्याला सहज यश मिळालं? म्हणजे लोकांना थोडी प्रेरणा मिळेल. हो. एक किस्सा सांगते. साताऱ्यातले एक शिक्षक होते. त्यांचा भाडेकरू 2 वर्ष घर सोडत नव्हता. खूप त्रासले होते ते. 2 वर्ष? हो. त्यांनी आमच्या महसूलशाही चॅनलवरील माहिती बघून सगळी प्रक्रिया शांतपणे केली. भाडे घेणे थांबवले, रीतसर नोटीस पाठवली आणि न्यायालयात दावा दाखल केला. म्हणजे त्यांनी ती चेकलिस्ट बरोबर फॉलो केली. अगदी तंतोतंत. त्यांच्याकडे सर्व कागदपत्रे आणि लेखी पुरावे इतके पक्के होते की न्यायालयाने पहिल्या काही सुनावणीतच त्यांच्या बाजूने निकाल दिला. वाह! कायद्याचा बडगा उगारला की सगळं सरळ होतं. त्या शिक्षकांना त्यांचा हक्क मिळाला, तोही कोणताही त्रास न होता. म्हणजे योग्य मार्गाने गेलं तर न्याय नक्की मिळतो. हो, फक्त थोडा धीर लागतो. तर आज आपण पाहिलं की भाडेकरू घर रिकामे करत नसेल तर कायदेशीर नोटीस पाठवणे,
करार संपल्यावर भाडे न स्वीकारणे आणि न्यायालयात दाद मागणे हाच योग्य मार्ग आहे. कोणतीही बेकायदेशीर कृती करू नका. कायदा तुमच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आहे. फक्त भावनिक होऊन चुकीचा मार्ग निवडू नका. जागरूक रहा आणि कायद्याच्या मार्गानेच चला. विजय तुमचाच आहे. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीचे नियम. तोपर्यंत तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. तुम्हीही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद मिळवू शकता. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.